पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिल्पी, शिल्पी दरवाजा उघड अगं। शिल्पी अगं दरवाजा उघड। तुला माहितीये तिने कधी दरवाजा लावला तो? नाही हो काकू, फक्त 5-10 मिनिटं अगोदर मी जेवण करायला गेले आणि हिने नाही माहिती। शिल्पी, शिल्पी उघड। आहो आहो बघा ना, दरवाजाच उघडत नाहीये ती। शिल्पी मागे शिल्पी दार उघड। शिल्पी 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 दार उघड। शिल्पी श्रेयस, भरपूर वेळ झालाय, दरवाजा तोडावा लागेल। मागे शिल्पी 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 लागेल ते। माझ्या जवळ येऊ नका। शिल्पी मला जे करायचं ते करू द्या आता। माझ्या दादा प्लीज, तू तर असू देत ना, असू देत। शिल्पी अगं काय करते शिल्पी? शिल्पी माझ्या जवळ यायचं नाही। शिल्पी ऐक माझं, हे बघ, अरे संजू येईल तुला भेटायला। शिल्पी वेड्यासारखं करू नकोस। माझा मुलगा नाहीये माझ्याकडे। अरे येईल संजू। Shut up! Pathetic! तिकडे काय टाकलं ते घे ते। शिल्पी, 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 काय मूर्खपण आहे ग? एक केस काय हरलीस तू? हे असं करायला निघालीस? हे प्रेम आहे तुझं? इथे बघ माझ्याकडे। तू संजू, अगं एवढासा शाळेत जाणारा मुलगा आहे, काय केलं त्याने? केवढा समजूतदारपणा दाखवला आणि स्वतःच्या वडिलांबरोबर निघून गेला। शिल्पी, त्याला तू सावरायचं सोडून, सांभाळायचं सोडून हे असं करतेस? हातपाय गाळून बसलीस? तू सांग ना मला, तुझा इगो इतका महत्वाचा आहे? एकतर संजू तुझ्या बरोबर राहील, आणि जर तो तुझ्या बरोबर राहिला नाही तर त्याच्या आईला गमवावं लागेल। असं ब्लॅकमेलिंग केलंस तू त्याचं? असं करायचं असतं शिल्पी? सांग मला, असं करायचं असतं का? अगं स्वतःच्या संसारातल्या लहान लहान कुरबुरी काढून तू सुखी संसार सोडून इथे येऊन राहिलीस, हो ना? मग इथे आल्यानंतर संजूची जबाबदारी कुणाची होती? तुझी होती ना? तू काय केलंस? त्याची जबाबदारी न घेता त्या विक्रम बरोबर फिरत राहिलीस। तुझ्या मुलाला काय हवंय, त्याला काय होतंय, त्याच्या मनात काय आहे, तुला काही कळलं नाही? आणि आज कोर्टाने संजूची कस्टडी विद्युतकडे दिली तर तू हे असं सगळं करते शिल्पी? तू कसं सांभाळणार होतीस तू संजूला? सांग, कसं सांभाळणार होतीस संजूला तू? तुझ्या रागावर कंट्रोल नाही, तुला काय बोलायचं ते कळत नाही, असं सांभाळणार होतीस? इथे बघ माझ्याकडे, तुला संजू हवाय ना? अगं मिळेल तो, तुला वारंवार आम्ही तेच सांगतोय, तुला संजू मिळेल। तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये का? त्यासाठी तुला बदलायला हवं शिल्पी। हे बघ, संजूला तू जर एक हेल्दी वातावरण देत असशील ना तर येईल ना, तो राहील तुझ्याकडे। खरंच सांगते, राहील तुझ्याकडे तो। आणि तू जर बदललीस ना तर मी सांगते ना, मी तुझ्या बाजूने उभी राहील। पण तू परत असं करायचं नाहीस, नाही? शिल्पी, जेव्हा आपण एका प्रॉब्लेम मध्ये असतो ना, तेव्हा ना सतत आपण त्या प्रॉब्लेमचा विचार करतो।
आणि आपल्याला असं वाटतं की त्या प्रॉब्लेम मधनं आपण बाहेरच पडणार नाही. पण ही जी वाईट फेज असते ना, ही अगदी थोड्या काळापुरती असते. संजू तुझ्यापासून लांब गेला हे खूप वाईट झालं. पण तू जर पूर्वीसारखी शिल्पी झालीस ना, तर कदाचित तो परत येईल सुद्धा अगं. आणि ना मग तुलाच मागे वळून जेव्हा बघशील तेव्हा हसायला येईल आणि असं वाटेल, अरे हे तर सगळं आपल्याच हातात होतं. मग आता संजूवर प्रेम करायला आणि माझ्याशी भांडायला तुझ्यामध्ये ताकद हवी ना, हो की नाही? आणि ह्या एका गोष्टीसाठी तू तुझ्या तब्येतीवर परिणाम करून घेणार आहेस का? नाही ना. चल आता ना गुणी बाळासारखं थोडंसं दूध पिऊन घे. थोडंसं. शिल्पी मयू, ही जरा पूजेची भांडी आणि समया घासून घे ना बाळा. हो आई. आई, मी किराणा मालात पितांबरीची शायनिंग पावडर लिहिली होती, आणली आहे का तुम्ही? अगं ते सामान आणलं ना, त्याच्यात बघ, त्याच्यातच असेल. अरे आई, ही तर नकली पावडर आहे. म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर आणि ह्या पाकिटाचा रंग सारखा असल्यामुळे ना तुमची फसगत झालीये. मी बघते जाऊन, आपल्या घरात होती पावडर. आलेच. आई, ही बघा पितांबरी शायनिंग पावडर आहे. आई, अगं खरंच भांडी चमकायला लागलीत. पण पितांबरी शायनिंग पावडरचाच हट्ट का? अगं माझा पितांबरी शायनिंग पावडरच्या गुणवत्तेसाठी हट्ट. कारण इतकी वर्ष त्यांनी आपल्या गुणवत्तेत ना सातत्य कायम राखलंय, हो की नाही आई? मयुरी, माझ्या माहेरी ना पितांबरी शायनिंग पावडरच वापरायची. हो ते सांगतातच ना, बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी. आणि मयू माहितीये, ही पावडर वापरल्याने भांड्यांना चरे पडत नाही आणि आपले हातही सुरक्षित राहतात. शिवाय पितांबरी शायनिंग पावडर मध्ये केवडा आणि चंदनाचा मंद सुगंध आहे. भांडी घासतानाही छान वाटतं. आणि हो अश्विनी, ही नकली पितांबरी पावडर आहे ना, ती परत कर आणि अस्सल पितांबरी शायनिंग पावडरच घेऊन ये. बरं मला सांग, शिल्पीने काही खाल्लं का ग? नाही ग, तिने काहीच नाही खाल्लंय. नाश्ता तसंच ठेवलाय. आई, मी जाऊन बघते. मला माहितीये काय केल्यावरती खाईल. बाळा ऐक ना, हे सगळं सामान बाहेर काढून ठेव आणि आतमध्ये ठेव. हॅलो. हा संजू. हॅलो मम्मी, मम्मी तुम्हाला भेटायला का नाही आलीत? मी तुला खूप मिस करतोय. संजू, मी पण खूप मिस करते रे तुला. कसा आहेस तू संजू? आणि मला सांग, तुला झोप लागली का रे तिकडे? आणि तू काय काय केलंस? मी ना पप्पांसोबत स्विमिंगला गेलो होतो आणि मी फर्स्ट टाइम डीप जंप मारली. अच्छा, मग जमलं तुला? तू घाबरला तर नाही ना? अजिबात नाही घाबरलो. पप्पा म्हणाले की बिंदास उडी मार. पप्पांना माझ्या कोच पेक्षा पण चांगले आहेत. ते मला रोज स्विमिंगला नेणार बोलले. आणि मग घरी आल्यावर माझ्या आजीने माझा फेवरेट करी भात केला आणि आप्पा आजोबांनी माझं फेवरेट आईस्क्रीम पण आणलं. तू काय केलं मम्मी? मी काही नाही केलं. म्हणजे मी
ऑफिसला गेले, काम केलं, मग घरी आले आणि घरची थोडीफार कामं उरकली आणि मग झोपले मी. तुम्हाला मिस नाही केलंस? खूप मिस केलं, इनफॅक्ट खूप जास्त मिस केलं मी तुला. संजू, आपण ना आपण एक काम करूया. आपण एव्हरी फ्रायडे, ओके, आता एव्हरी फ्रायडे तुझ्या स्कूलच्या बाहेर मी तुला भेटीन. मग आपण फिरायला जाऊया, गार्डन मध्ये जाऊया, मॉल मध्ये जाऊया. आणि तुला ते हे गेमिंग झोन मध्ये जायचं होतं ना, तर तिकडे पण जाऊया. खूप खूप मजा करूया. मम्मी तू नक्की या फ्रायडेला? हो हो, येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. I miss you, Mama, and I love you. I miss you too. And I love you so much, Sanju. Bye, Mama. Bye. याच्या पुढे कधीही तुझ्या मनात वाईट विचार आला ना तर फक्त संजूचा चेहरा डोळ्यासमोर आण. कारण मुलांचं आयुष्य त्यांच्या आई वडिलांभोवतीच फिरत असतं. खाऊन घे. बोलण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही, पण तू कितीही समजूतदारपणाचा आव आणलास तरी मी हे कधीच विसरू शकणार नाही की माझा संजू तुझ्यामुळे दुरावलाय आणि याचा बदला मी घेणार. अश्विनी मॅम, या या या, मी तुमचीच वाट बघत होतो. बसा ना. दिव्या मॅम. हां, मी बोलून येतो त्यांना. बरं. बरं झालं आलीस, पण आज थोडा वेळ लागेल ना. का? काय झालंय? सांगते, बट मला आधी सांग की आपण आधी कुठे भेटलोय का ग? म्हणजे त्या दिवशी तू मेकअप करून गेलीस ना, मला सारखं असं वाटत होतं की कुठेतरी पाहिलंय मी तुला. मॅम, त्या मिसेस इंडिया रनर अप आहेत. ओ, तरीच? अगं, तरी सुद्धा फेस खूप बघितल्यासारखा वाटत होतं मला. अगं ईशा माझी खूप चांगली फ्रेंड आहे, त्यामुळे मी सगळी कॉम्पिटिशन फॉलो केली. अँड यू वर जस्ट फिनॉमिनल. थँक्यू. दिव्या मॅम, तुम्हाला पटापट रेडी व्हायचंय, जास्त टाइम नाहीये आपल्याकडे. काही लागलं तर सांगा, मी आहे, इकडेच आहे. ओके ओके ओके. अश्विनी, त्या दिवशी कॉम्पिटिशन मध्ये तू सगळ्या प्रॉब्लेम्सवर फटाफट सोल्युशन दिलेस, तसंच प्लीज आजही कर ना. हे बघ अगं, या पिंपलनी मला खूप टेन्शन दिलंय. आजच यायचं होतं का याला? दिव्या मॅम, सेलिब्रिटीचा चेहरा त्यांच्यासाठी किती महत्वाचा असतो ना, हे मी समजू शकते. मी एक काम करते, तुमच्या पिंपलवर ना काहीतरी सोल्युशन शोधून काढते मी. हां, तुम्ही तोपर्यंत बसा ना. ओके, चल. लावू? हे काय? काही नाही, घरगुती गोष्टींपासून ना मी हे तयार केलंय. तुमच्या पिंपलवर लावलं ना तर तुमचं पिंपल बऱ्यापैकी सेटल्ड होईल. आय एम सॉरी, पण मी हे नाही लावू शकत. अशी माहिती नसलेली गोष्ट लावायची आणि ते पण इव्हेंटच्या तासभर आधी? नो वे. मला कळते तुम्हाला काय म्हणायचंय. हे जर लावलं ना तर खरंच मी सांगते बऱ्यापैकी सेटल्ड होईल. आणि अजून काही डेंजर झालं तर? आणि तसंच काही झालं तर मी केलेल्या कामाचा एकही पैसा मला देऊ नका. लावू का? मला ताईचं हेच कळत नाही, काय गरज आहे त्या शिल्पीशी चांगलं वागण्याची. तिची किती नाटकं चालली आहेत ना ते मलाच माहिती.
रडते काय सारखी, खात नाहीये, शून्यात नजर गाडून बसलेली असते. मी तर नादीच लागत नाही, लक्षच देत नाही तिच्याकडे. अश्विनीचं माहितीये ना तुला, असं कोणी चेहरा पाडून बसलं का तिला सहन होत नाही. अरे तोच त्या ताईचा वीक पॉइंट आहे आणि हे शिल्पीला सुद्धा माहित आहे, म्हणून ती मुद्दामून हे सगळं करते. असे ताईला अडकवायला तिला आवडतच. पण आता अश्विनीचं काय करायचं सांग ना मला. काली शिल्पी उशिरापर्यंत झोपली नव्हती, काय खाल्लं नव्हतं, म्हणून ही आतमध्ये बेडरूम मध्ये अस्वस्थ कशी बशी झोपली आहे. हिला आता समजावणार कोण सांग मला. अश्विनीनी शिकायला हवं ना, लोकांकडे दुर्लक्ष कसं करायचं. कसं आहे माहिती का श्रेयस, जसं शिल्पीचं वाईट वागणं माझ्या हातात नाहीये ना, तसं ताईचं चांगलं वागणं तुझ्या हातात नाही. सोडून द्यायचं. आणि काय विद्युत एक विचार. हा बोल. शिल्पी शिवाय जगायला जमेल तुला? श्रेयस तुला माहिती आहे माझं शिल्पीवर किती प्रेम आहे ते. पण ती हे असं वेड्यासारखं वागते ना, म्हणून मी वेगळा झालो. म्हणजे उद्या ती चांगली वागायला लागली तर तू पुन्हा संसार करशील तिच्याबरोबर? नाही, मी याच्यासाठी विचारतोय कारण अश्विनी सारखी सारखी तिला हेच सांगते, तू आता चांगली वाग, आता सुधार, मग तुम्ही सगळे परत एकत्र राहू शकता. मलाही सांगत असते शिल्पी बरोबर इतकं हार्श वागायची काही गरज नाही, इतकं काय केलं नाही तिने. काय बोलायचं? तुला काय वाटतं? अरे मला काय वाटलं, आधी सख्खी बहीण आहे ती शेवटी. मी या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. पण एक गोष्ट आहे, पुढे जी वेळ येईल ना ती वेळच आपल्याला सांगेल काय करायचं आणि काय नाही. आपण क्लीन करून घेऊया आता हे. हा. बऱ्यापैकी सेटल झालाय आणि जे काही उरलंय ना ते आपण मेकअपने कव्हर करूया, चालेल ना? माय गॉड अश्विनी, अगं सिरियसली वाचवलंयस तू मला, माझा विश्वासच नाही बसत आहे. अगं पण इतक्या लवकर पिंपल कसा क्युअर केलास? एक्झॅक्टली काय होतं ग त्या पॅक मध्ये? घरगुतीच गोष्टी होत्या, कडुलिंबाचा पाला आणि गुलाब पाणी. ही पेस्ट मी ठेवून घेणार आहे. हा हो चालेल ना मॅम. मेकअप करायला घेऊ का? अश्विनी, आमच्या इंडस्ट्रीमध्ये ना सौंदर्याला खूप महत्व आहे, त्यामुळे असे पॅक्स क्रीम्स यांना भरपूर रिस्पॉन्स मिळेल. अगं तू बिझनेस का नाही सुरू करत? अगं सगळे ऍक्टर्स तुटून पडतील. अशा घरगुती प्रोडक्ट्स पासून सुरुवात करून मोठे मोठे ब्रँड्स काढल्याची भरपूर उदाहरणं आहेत आपल्या देशात. शहनाज हुसेन नाव ऐकलंयस ना? हो. त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन का नाही घेत? हा वाव अश्विनी, यू आर सच अ डार्लिंग. अगं किती लाईट अँड परफेक्ट मेकअप केलायस तू. आणि पिंपल पिंपल होता या फेसवर. अश्विनी थँक्यू सो मच. दिव्या नागपाल इज रेडी टू हिट द रॅम नाव. अजून एक गोष्ट राहिली. काय? आता तुम्ही रेडी आहात? अश्विनी आतापर्यंत इतक्या वेळा मेकअप केला ग, पण असं रॅम्पवर जायच्या आधी ना हे फक्त माझी आईच करायची. तू खूप वेगळी आहेस ग अश्विनी. तुझ्यात असं काय माहिती नाही, पण प्लीज डोंट चेंज. चालेल. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. दिव्या मॅम तुम्ही खूप गॉर्जियस दिसतात. लुक ॲब्सोल्युटली स्टनिंग. थँक्यू. पिंटूचं जर ॲप्रिसिएशन मिळालं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं का. काय दिव्या मॅम. पिंटू तिचं पेमेंट करून टाक. हो मॅम. मॅम तुमचे 1 लाख कॅश. 1 लाख रुपये? पिंटू त्यात 20K ऍड कर. हो मॅम. पण तुम्ही मला एवढे पैसे का देताय? कारण तू मिसेस इंडियाची रनर अप असून एवढी डाऊन टू अर्थ आहेस.
अगं तू खूप मन लावून काम करतेस, सो यू डिझर्व दिस. हे बघ, हे 1,00,000 रुपये आहेत ना, हे तुझ्या मेकअपचे रेम्युनरेशन आणि 20K या पिंपलसाठी. मॅम मी ते वरचे पैसे घेऊन येतो. अरे 1 मिनिट, हा आमचा जरा फोटो काढ ना दोघींचा. हो काढतो. आणि अश्विनीला आठवायला विसरू नकोस. हो नक्की मॅम. थँक्यू. थँक्यू. बरं अश्विनी, मी दिलेल्या बिझनेस सजेशनचा नक्की विचार कर. तुझे ब्युटी प्रोडक्ट नक्की फेमस होतील. हा चल, थँक्स अ लॉट. बाय बाय. थँक्स करू.